या पुढील बातम्यांकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। आता योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार असून महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्यामुळे दिलासा मिळणार आहे। मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालयांची आणि मुंबई महानगरपालिकांची वीज देयकं बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्ट परिवहन उपक्रमांच्या संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्रशासकीय सुधारणेला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्यासाठीही मंजुरी मिळाली। नांदेड जिल्ह्यातील किनवट इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, सरकारी वकील कार्यालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला। या न्यायालयांसाठी आवश्यक न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली। बीड जिल्ह्यातील केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं आणि त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीसह मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। पुण्यात पिंपरी चिंचवड इथं विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला।